हाय, नमस्कार मंडळी, शुभ दुपार. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज दुपारी 1:30 वाजता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळी म्हटलं शॉर्टच म्हणजे शॉर्ट व्हिडिओ शूट करेन, पण नंतर म्हटलं की चला. आणि आता सध्या आखाड चालू आहे, तर डोक्यात तर काहीच नव्हतं माझ्या. मग पण असंच अचानक मनात आलं, म्हटलं चला आज जर आखाड आहे तर वेगळं काहीतरी करूया. वेगळं म्हणजे चिकन बिर्याणी करू असं माझ्या मनात आलं. आणि यांना मी म्हटलं की मला चिकन आणून देता का? तर बोलले हो, देतो आणून. आणि सई झोपली आहे, तर शाळेतून आल्यावरती ती झोपली. म्हटलं मग ठीक आहे, झोपली तर म्हटलं तिला झोपून द्यावं. नाहीतर मी ना अंड्याचं कालवण करणार होते. त्या दिवशी अंडा राईस केला होता आत्ता एकादशीच्या आधी. आणि म्हटलं आत्ता हाय चालू आखाड, तर चला करूया बिर्याणी. आणि म्हणजे मी जशी करते तशी मी अगोदर ऋतू व्हायच्या अगोदर केलं. आता तो 7 वर्षाचा होईल. तेव्हा एकदा लग्न झालं तेव्हा सुरुवातीला असंच यूट्यूबवर बघून ट्राय केली होती. आमच्या लग्नात आम्हाला हंडी भेटली होती ना, त्याच्यातच केली होती. आता बघ ते वरती ठेवली माळ्यावरती, ती मला काढायला लागल. तर त्याच्यात असं यूट्यूबला बघूनच मी केली होती. त्यात तेव्हा पण छान झाली होती. एकदा घरी केली होती, सासरी गेली होती तेव्हा पण केली होती सगळ्यांना. तर तेव्हा पण छान झाली होती. तर आता म्हटलं चला बघूयात. आणि एकदम सिम्पल वेने काय असं लई तामझाम असं म्हणजे त्याच्यात असतंच तामझाम. तर बघू म्हटलं करत. जास्त काय ते जरा मॅरिनेट वगैरे व्हायला म्हणजे मी ठेवणार आहे आता. यांचा म्हणजे यांना पहिला फोन केला, तर म्हटले ठीक आहे. मग आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट करून ठेवली मी. तर ते आले का लगेच मग ते मॅरिनेट वगैरे धुवून वगैरे व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवन. आणि त्याच्यासाठी अख्खा बासमती तांदूळ, तर त्यांना म्हटलं दावतचा बासमती तांदूळ आणा. तर म्हटले हो ठीक आहे आणतो. आणि आत्ता आले ना का मग मी लगेच मॅरिनेट करते आणि ते तुम्हाला पण दाखवते. तर चला माझ्या पद्धतीने बिर्याणी आपण करूयात. सॉरी, टायर फुटला वाटतं. बायपासला टायर फुटला आणि एकदम डेंजर आवाज येतो, असं तसं काय भूकंप झाला असा भीती वाटते. आणि तसं पण इकडं हादरे बसतच असतात. तर असं चला माझ्या पद्धतीने बिर्याणी आज एकदम सिंपल वेने आपण करून पाहूयात. पुलाव वगैरे तर बऱ्याचदा झालाय, पण बिर्याणी आज ट्राय करून पाहूया. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून मग मला सांगा की कशी झाली बिर्याणी. तर चला आलेत वाटतं ते धुवून वगैरे, मग तुम्हाला कसं मॅरिनेट करायचं साहित्य सगळं दाखवते. तर हे 1 किलो चिकन आहे, मस्त धुवून घेतले मी. आणि याच्यात आपला घरचा मसाला, धने पावडर आणि हळद पावडर, हे आपले जे बेसिक घरी असतात मसाले ते. आणि थोडीशी मिरची पावडर मी वरून टाकली याच्यामध्ये. आता मॅरिनेट करायला ठेवायचं आपल्याला म्हणून. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण आणि हिरवी मिरची ते पण बारीक केले. आणि हे खडे मसाले आहेत, जरा पाऊच भेटतो डायरेक्ट खडे मसाल्यांचा, तो आणलेला त्याच्यातूनच मी घेतलेत, ते टाकलेत. आणि ही पेस्ट टाकते. खडे मसाले ना बारीक करून जरी टाकले ना मिक्सरला, मिक्सरमध्ये करायचे आणि ते मस्त लागतात. मी इथून माग 2 वेळा तसंच केलं होतं. पण आता म्हटलं जाऊ दे, एवढे खडे मसाले पटकन बारीक होत नाहीत ना थोड्या प्रमाणात असल्यावर, म्हणून मग थोडंसं तेल, दही आणि याच्यावरती लिंबू पिळून टाकते मी. काही काही तूप पण टाकतात, पण मी तेल टाकले, मीठ टाकले वरून चवीनुसार. आणि सगळं आता हातानेच मिक्स करायचं, कारण काय होतं चमचा वगैरे त्याने व्यवस्थित मिक्स नाही होत. मस्तपैकी हाताने चांगलं रगडून मिक्स केलं ना का मग ते पूर्ण कसं सगळीकडे मिक्स पण होतं, लागतं व्यवस्थित म्हणून. आणि खडे मसाले वगैरे ते त्याच्यात तसेच ठेवायचे. पावडर जर केली तर चांगलंच आहे, जास्त करून ठेवली तर नंतर पण उपयोगी येईल, हे माझ्या नंतर लक्षात आलं. पण असं नंतर बिर्याणीचा मसाला आपल्याला टाकायचाच आहे, म्हणून मग म्हटलं जाऊ दे. तर बघा इथं मी असं ठेवते आता झाकून. आणि दावतचा बिर्याणी बासमती, तो लांब का नाही का, हा अख्खा, तर तो आणला होता यांनी. तर नंतर मी आता करते कांद्याची तयारी. तर कांदा बघा मी असा पूर्ण असं म्हणजे कट करून घेतलाय. आता कांदा आपल्याला तळायचा आहे. मेहनत जास्त कांद्यालाच असते, बाकी मग नंतर काय रेग्युलर चालतंच आपलं जे करायचं ते. तर इथं मग मी आता तेल वगैरे तापायला ठेवलं आणि त्याच्यात कांदा टाकला.
आणि अजून पण म्हणजे मला ना तळणीचे काही पदार्थ असेल ना असं तर भीतीच वाटते. मी लय घाबरत घाबरत कांदा टाकला आणि कांदा ब्राऊन झाला का लगेच काढून घेतला मी आणि बाकीचा उरलेला पण कढईत टाकला. आणि मग अशी याच्यात कांदा टाकायचा राहिला होता ना, तर म्हणून मग ते चिकन मध्ये राहिलेला थोडासा कांदा मी असा तळलेला कांदा क्रश करून आणि नंतर टोमॅटो पण टाकला होता बरं का. मी याच्यात एक बारीक कट केलता, 2-3 टोमॅटो टाकले होते मी चिकन मध्ये कट करून. ते शूट करायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं. आणि इथं तांदूळ मी 1 तास भिजत ठेवले होते आणि याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत पाण्यात आणि उकळी आल्यावरती त्याच्यात तांदूळ टाकलं आणि 70 ते 80% म्हणजे तांदूळ आपला शिजून घेतला आणि तेवढा लगेच मग मी एका चाळणीमध्ये काढून घेतलाय. आता काढून घेताच मी काय करते, जे खडे मसाले आहेत ना म्हणजे अगोदर आपण पाणी उकळताना जे टाकले होते ना ते काढून घेते. कारण म्हणजे जेवढे काढता येतील तेवढे. आता तसं पण त्याचा पूर्ण अर्क तर उतरलेलाच असतो भातात किंवा म्हणजे तांदळामध्ये. पण ना ते कधी काय होतं, कधी कधी खाताना ना म्हणजे मुलांना किंवा आपल्याला पण लागतोच ना असं, ते मग टेस्ट पूर्ण बिघडते. म्हणून मग मी जेवढे खडे मसाले नंतर काढता येतील तेवढे काढून ठेवले. आणि असा भात मी का हलवते माहितीये का, कारण काय होतंय आपण जेव्हा काढतो ना भात याच्यात, तर तरी पण प्रोसिजर कुकिंगची चालूच राहते. तर आतमध्ये कसा मग भात गरम राहिला का त्याच्यात पण जास्त ओव्हर कुक व्हायला नको म्हणून. तर लगेच आता चिकन पण आपल्याला एका म्हणजे त्याच पातेल्यात मी लगेच शिजून घेतलं. त्याच्यामध्ये तांदूळ मी आता शिजवून घेतला होता. तर थोडेसे खडे मसाले वगैरे टाकले जे आपले बेसिक असतात ते. आणि नंतर मग थोडासा एक मीडियम साईजचा कांदा, घरचे मसाले, जो घरचा मसाला असतो तो आणि आपले धने पावडर हे टाकून मग मी मिक्स केलं. आलं लसूणची पेस्ट पण टाकली आणि मग आता हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते याच्यात ऍड करते. आणि तेवढ्यात पाणी पण आलं होतं. मी वरती पाणी पण लावलं होतं आणि इकडे चिकन पण चाललं होतं. एका साईडला बडबड पण चालली मुलांसोबत. आणि हा ना चिकनचा मसाला आहे. तर ती 10 रुपयावाली एक पुडी मी ती टाकली आणि बिर्याणीची पण पुडी टाकली आणि पटकन म्हणजे असं जास्त पाणी वगैरे नाही टाकलं मी, कारण आता याच्यावर ताट ठेवते तर बघा असं. आणि टोमॅटो टाकलेत मी नंतर 2-3 चांगले मस्त चिरून. आणि आता याच्यावरती झाकणावरती थोडंसं पाणी ठेवते, कारण जर शिजायला लागलं तर थंड पाणी नको म्हणून. आता लवकरच शिजतं ते, त्याला काही लय वेळ नाही लागत. मला वाटलं होतं खरंच खूप जास्त वेळ लागन, पण बिना कुकरचं पण 15 ते 20 मिनिटात शिजलं. आणि जेवढं मी बाजूला काढून घेतलंय काही, आता आपल्याला लेअरिंग करायचंय म्हणून. आणि हे ना वरची तरी ना ती मी बाजूला काढून ठेवली नंतर असं वरून टाकण्यासाठी. हा कांदा कोथिंबीर मी सगळं जवळ घेतलंय जेणेकरून मग आपल्याला आता ही बिर्याणी व्यवस्थित सेट करताना काही प्रॉब्लेम नको म्हणून. तर पहिला मी थर असा ग्रेव्हीचा चिकनचा तोच लावलेला आहे. थोडीशी जास्तच ग्रेव्ही ठेवली खाली, जेणेकरून मग लागायला वगैरे नको असं. तर बघा इथं दिसत असेल तुम्हाला वरती. आणि भातात पण आहे ना म्हणजे मी मसाला टाकला होता ना, कारण कशी टेस्ट लागायला पाहिजे. नाही तर ह्या तांदळाची अशी जास्त टेस्ट नाही लागत, असे वेगळेच लागतात हे तांदूळ. त्याच्यामुळे मसाला मीठ जरा जास्तच टाकलं होतं मी. आणि आता एक एक लेअर केली ना, आणि हे लेअरिंगचं काम मला खरं खूप आवडतं. मस्त कांदा बिंदा आणि दिसायला पण बघा ना किती छान दिसतं ना मस्त. तरी पुदिना राहिला बरं का, म्हणजे होतं माझ्या लक्षात, पण नंतर मला जायचं म्हणजे तिकडे जायचं कंटाळा आलता. नाही पाहायला गेले होते मी, हा गेले होते, पण आहे ना पुदिन्याचं झाडच तिथून काढलं होतं म्हणून मग म्हटलं जाऊ देत आता. मग कोथिंबीरच टाकली आणि बघा ही पहिली एक लेअर झाली. आणि चिकन आहे ना भरपूर होतं, 1 किलो चिकन होतं. आणि पण 1 किलो तांदूळ नाही घेतलं, तसं 1 किलो असं प्रमाण राहतं ना आपलं बिर्याणीचं. पण मी थोडंसं म्हणजे तांदूळ ठेवलं होतं, पावशेर एक तर ठेवलं, कारण एवढं तर काही खाल्लं जात नाही. आता कसं फक्त बिर्याणी म्हणून मग जास्त केली, जर कालवण वगैरे असेल तर मग जास्त एवढी केलीच नसते मी. आता भरपूर चिकन वगैरे ते लेअरिंग जास्तच होते चिकन वगैरे, कारण कसं मसाला वगैरे भरपूर असला ना खायला पण भारी लागतं. नाही तर नुसता भात भात पण काही चांगला लागत नाही. आणि याच्यात मी कोणता पण कलर वगैरे टाकलेला नाहीये, म्हणून मग मी तो रसा वगैरे आहे ना थोडासा
तो जरा जास्त धरते, जेणेकरून मग आणि बिर्याणीने एकदम सुकी सुकी अजिबात चांगली नाही लागत. त्याने काय होतं, असा तोतरा बसतो घशात बिशात आहे ना, त्यामुळे ना थोडस असं मॉइश्चर आपण कसं म्हणतो. आणि जरी रश्याचं पाणी राहिलं नाही ना, तर भात आपण जेव्हा गाळतो ना पाणी, ते बघा ते कढईत मी ठेवलं होतं एक्स्ट्रा, जर लागलं तर म्हणून मग मी ते पण ठेवलं. इथून माग मग मी तेच करायची, ते पाणी पण त्याच्यात ऍड करायची. जर चिकनला जास्त म्हणजे चिकन मध्ये काय केलं मी, नंतर थोडंसं पाणी ऍड केलं होतं, मला वाटलं शिजायचं नाही म्हणून चिकनचा रस्सा थोडासा जास्त झाला होता. म्हणून मग मी तांदळाचं पाणी त्याच्यात टाकलंच नाही, डायरेक्ट चिकनचं जेवढं पाणी होतं ना तेवढंच मग मी त्याच्यात ऍड केलं. आणि आता लेअरिंगला ते तरीचं पण ना छान वाटतं बरं का, वरून आहे ना त्यांनी कलर वगैरे छान येतो. नंतर जेव्हा आपण वाढतो ना बिर्याणी वगैरे झाल्यावरती, तर कलर वगैरे एकदम मस्त येतो. आणि ह्या रशामुळेच कलर म्हणजे छान येतो आणि टेस्ट पण छान लागते खरं. नाहीतर रसा वगैरे नसेल ना तर काय होतं, काय काय ठिकाणी अशी व्यवस्थित टेस्ट त्याची येतच नाही. त्या रशामुळे मस्त टेस्ट येते. आता हे शेवटचा आपला म्हणजे थर चालू आहे. आणि मी जेवढं म्हणजे जेवढं मला टाकता येईल ना तेवढं रस्सा त्याच्यात टाकते, कारण मग उगाच नंतर फेकून देण्यापेक्षा. आणि तसं पण तांदळात म्हणजे आपण काय म्हणतो, थोडीशी कसर बाकी होतीच, त्याला तेवढं पाणी म्हणजे लागणारच होतं, त्या हिशोबानेच मी सगळं इथं टाकलं. आणि आता हा फायनल लुक पहा, मस्त असा तळलेला कांदा नुसता खायला पण छान लागतो बरं का. मस्त कांदा कोथिंबीर टाकली ना वरून, मस्त दिसतं. आता फक्त मला ना कोळसा नाही भेटला, नाही तर थोडंसं त्याला ना मी स्मोकी फ्लेवर म्हणजे येण्यासाठी दिलं असतं. पण असो, नेक्स्ट टाइम पाहू, जर भेटलं तर मग. म्हणजे मी पाहायला गेलेच नाही बाहेर कोणाकडे, तर नक्की भेटलाच असता. पण घरातच माझं चाललं होतं ना सारखंच इकडून तिकडं तिकडून इकडं, त्याच्यामुळे मला बाहेर जायला पण टाइम भेटला नाही. असो, नेक्स्ट टाइम पाहूयात आपण. हैदराबादी करतात ती, हैदराबादी स्मोकी चिकन बिर्याणी. त्याला समजतो चिकनलाच नुसता स्मोक द्यायचा, मग नंतर बिर्याणीला नाही दिला तरी पण होतं. पण आता मी माझ्या लक्षातच नाही राहिलं, नाही तर बिर्याणीला पण मी दिला असता नंतर. फ्लेवर त्याचा भारी येतो असा स्मोकी फ्लेवर. आणि आता फक्त याच्यावरती काय राहिलंय, तूप टाकायचं राहिलंय. बाकी सगळं म्हणजे रेडी आहे. तर बघा इथं मी तूप टाकायला घेतलेलं आहे. ज्यांना तूप म्हणजे तसं पण त्याच्यात तुपाचा एवढा फ्लेवर कळूनच येत नाही, पण तुपाने कसं ना मस्त होती बिर्याणी. मी बघा भरपूर तूप टाकलेलं आहे, वरती तुम्हाला दिसतच असेल. आणि तवा ठेवलाय लोखंडाचा, आणि त्याच्यावरती आता आपल्याला ही बिर्याणी ठेवायची. पूर्ण झाकण ठेवायचं, जेणेकरून वाफ वगैरे म्हणजे जाणार नाही. आणि त्याच्यावर काहीतरी जड ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं मी काय केले, 5 मिनिटं जरा जास्त फ्लेमवरती आणि 15 मिनिटानंतर एकदम लो फ्लेमवरती पाहूया आपण. आणि पहा, अशी मस्त अशी बिर्याणी झाली. बिर्याणीचा फायनल लुक आणि तुम्हाला पाहूनच समजतच असेल, दिसायला पण एकदम छान दिसते. आणि वास आहे ना एवढा छान येत होता ना, खरंच मस्त वास येत होता बरं का बिर्याणीचा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, या आखाड्यात आहेत काही दिवस तर त्यामध्ये. आणि मस्त मी अशी प्लेट केली, रायता पण केला होता त्याच्यासोबत. आणि मग जेवण झाल्यावरती हे आले, यांना पण मग मी वाढलं होतं. यांचं पण बऱ्यापैकी जेवण झालं, त्यांना पण आवडली. आणि ऋतुनी तर खालीच होती भरपूर. आणि बघा आता एवढ्या टोपामध्ये अजून एवढी राहिली आहे. नंतर त्यांनी थोडीशी उरली होती, एक आपली छोटी प्लेट भर असं पोह्यांची, नाहीतर मग सगळी संपली होती. आणि इथं आमची ताटं रिकामी झाली ते जेवण. आणि मस्त झाली होती तशी बिर्याणी बरं का. त्याला खूप तामझाम असतो मस्तपैकी, मग पण जास्त करूनच असं खाऊशी नाही वाटत. पण बाकीच्यांनी व्यवस्थित खाली. आणि आता माझं पोट जाम झालंय, मस्त भांडी घासली आणि फरशी बिरशी पुसून घेतली. आता सगळं काम आवरले माझं. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.